स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं विभाजन विभीषिका दिवस पाळला गेला। या प्रसंगी स्वातंत्र्य सावरकर पुतळा सारसबाग येथून पूरम चौकापर्यंत मूक यात्रा काढण्यात आली। यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती। या रॅलीमध्ये उज्ज्वल निकम यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, विश्वास नानवरे, प्रियांका शेंडगे शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना खासदार उज्ज्वल निकम म्हणाले, भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट रोजी निश्चितच मिळाले, त्याचा आनंद आहे। त्याबरोबरच 14 ऑगस्ट ही तारीख आम भारतीयांना कधी विसरता येणार नाही, कारण या दिवशी आमच्या भारतीयांशी काही व्यक्तींनी अतिशय वाईटरित्या व्यवहार केला आणि ही भावना आजही आमच्या मनात तेवत आहे। आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे मिळालेले आहे, हे आम्ही विसरू शकत नाही। यामध्ये सावरकरजी असतील असे अनेक थोर सेनानी होऊन गेले, परंतु आम्हाला खात्री आहे की भारत पुन्हा एकदा अखंड होईल। भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट रोजी मिळालं, निश्चित प्रत्येक भारतीयाला हा आनंद झालाच, परंतु त्याबरोबरच दिनांक 14 ऑगस्ट ही तारीख आम्हा भारतीयांना कधी विसरता येणार नाही, कारण या दिवशी आमच्या भारतीयांना काही व्यक्तींनी अतिशय वाईटरित्या ठार केलेलं आहे आणि ही भावना आजही आमच्या मनात तेवत आहे। आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आहुतीमुळे मिळालेलं आहे, हे देखील आम्ही विसरू शकत नाही। त्यात सावरकरजी असतील असे अनेक आपले स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले, परंतु आम्हाला एक खात्री आहे की आपला भारत हा पुन्हा एकदा अखंड होईल आणि जो भारत 14 ऑगस्टला आमच्यापासून दूर गेला, तो भारताचं महान स्वप्न आपले देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या स्वप्नातून साकार होईल, याचा मला विश्वास आहे।